हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बीटापासून छान अशा मसाला पुऱ्या बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एक मोठी वाटी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ, 2 ते 3 चमचे बेसन पीठ, चिरून घेतलेलं बीट, भरपूर अशी कोथिंबीर, तीळ, 1 चमचा हळद, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसूण, थोडासा ओवा आणि जिरे। सगळ्यात आधी कट करून घेतलेलं बीट, भरपूर अशी कोथिंबीर, आपल्याला आवडीप्रमाणे हिरवी मिरची, थोडंसं अद्रक, लसूण आणि जिरे घालून ह्याचं वाटण बनवून घेऊया। तुम्हाला हवं तेवढं तिखट करण्यासाठी तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता। अशा पद्धतीने आपण त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया। बारीक करून घेतलेली पेस्ट एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची। ह्यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खिसून घेतलेली काकडी पण वापरू शकता, पण मी इथे फक्त बीट वापरले। आता हातावर चुरगळून घेतलेला ओवा, 2 ते 3 चमचे तीळ, 1 चमचाभर हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकून घेऊया। तयार पेस्ट मध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून ह्याचा घट्ट असा उंडा मळून घ्यायचा। आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, होईल तेवढं ह्यात ऍडजस्ट होईल एवढंच पीठ वापरायचं। लागल तसंच पाणी टाकायचं, एकदम पण पाणी नाही टाकायचं। हलक्या हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचं। वाटण बनवलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ह्यात टाकायचं आणि लागल एवढा पाण्याचा वापर करून ह्याचा घट्ट उंडा बनवून घ्यायचा। भरपूर असा बीटाचा वापर केल्यामुळे पुऱ्यांना गुलाबी कलर येतो। ह्या दिसायला जेवढ्या छान दिसतात त्यापेक्षा जास्त चवीला पण खूप छान बनतात। नेहमीच्या पुऱ्यापेक्षा ह्या अधिक पौष्टिक आणि खायला चविष्ट लागतात। जी लहान मुलं बीट खात नाहीत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। बीट खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते, तसंच हृदयाच्या आरोग्यासाठी पण बीट खाणं खूप जास्त चांगलं असतं। त्यामुळे अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या आपण मुलांना खाऊ घालू शकतो। एकसारख्या आकारात मी इथे मोठी पोळी लाटून घेतली आहे। अशा पद्धतीने जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही। सगळ्या पुऱ्यांना एकसारखा आकार मिळावा त्यामुळे मी अशा ग्लासाच्या मदतीने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेत आहे। तुम्ही पाहिजे तशा आकारामध्ये पुऱ्या लाटून घेऊ शकता। बीटाची पेस्ट केल्यामुळे याचे सगळे गुणधर्म गव्हाच्या पिठात उतरतात आणि ह्या पुऱ्या अजून जास्त पौष्टिक होतात। सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने बनवून घेते। लहान मुलांना टिफिनसाठी हा एक खूप छान पर्याय आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत। एका लोखंडी कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। तेल व्यवस्थित गरम झालं की पुऱ्या ह्यात तळून घेऊया। तळत असताना गॅस मीडियम ठेवायचा, त्यामुळे पुऱ्या मधपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि दोन्ही बाजूनी अलटपलट करून छान तळून घ्यायच्या। किती टम्म फुगल्यात बघा पुऱ्या आणि रंग सुद्धा एकदम गुलाबी गुलाबी आलाय। मध्ये टाकलेले तीळ सुद्धा पुऱ्यांवर किती गोड दिसतायत बघा। आता सर्विंग प्लेटमध्ये दह्यासोबत आपण ह्या पुऱ्यांना सर्व करून घेऊया। ह्या बीटाच्या पुऱ्या ताज्या दह्याबरोबर खायला खूप छान लागतात। आज बनवलेल्या बीटाच्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।